नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराजीचा सूर. पक्ष डॅमेज झाल्याची चर्चा. गोऱ्हे लवकरच एकनाथ शिंदेंची भेट घेणार, सूत्रांची माहिती. संजय राऊतांविरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक. नीलम गोऱ्हे यांबाबत केलेल्या विधानाविरोधात राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. तर पुण्यामधील अलका चौकात आंदोलन करत राऊतांचा निषेध. नीलम गोऱ्हे 2 दिवसात पत्रकार परिषद घेणार. गोऱ्हे यांनी मातोश्रीवर केलेल्या आरोपांनंतर टीकेची झोड. पत्रकार परिषद घेऊन गोऱ्हे आरोपांवर उत्तर देणार. एकनाथ शिंदेंसोबत 16 जण दलाल आणि फिक्सर आहेत. त्यांना रोखून राज्याच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयात फडणवीसांच्या पाठीशी. संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा साधत फडणवीसांचं कौतुक. मंत्र्यांच्या खासगी सचिव, पीए, विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांवर आता मुख्यमंत्री कार्यालयाचा वॉच. अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा सातत्यानं आढावा घेणार. अधिकाऱ्यांची उसनबारी तत्वावर भरती केल्याचा मंत्र्यांनाही चाप बसण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील सुनावणी पुढे ढकलली. 4 मार्चला सुनावणी घ्या, दोन्ही बाजूंची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील 7 मागण्यांसाठी मत्स्यजोग ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन. जरांगे पाटीलही उपस्थित राहणार. मागण्यांची दखल न घेतल्यास 2 दिवसानंतर पाणी देखील बंद करण्याचा इशारा. इंद्रजित सावंतांना जीवे मारण्याची धमकी आल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांकडून जबाब नोंदणी. प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा सावंतांचा आरोप. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश. इंद्रजित सावंत यांचे आरोप प्रशांत कोरटकर यांनी फेटाळले. सावंतांसोबत ओळख नाही, त्यांचा फोन नंबरही नाही. माझ्या आवाजामध्ये धमकी देऊन कोणीतरी खोडसाळपणा केला. नागपूर पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार. प्रशांत कोरटकर यांची प्रतिक्रिया. राज्यभरात 9 लाख लाडक्या बहिणींचे अनुदान बंद. छाननी प्रक्रियेदरम्यान लाभार्थ्यांची संख्या कमी. सरकारचे 1620 कोटी वाचले. एकापेक्षा जास्त योजनेच्या लाभार्थी महिलांना वगळलं.